सर आता काय करायचंय? डोंट वरी, मी आहे ना. माझ्याकडे सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन असतात. माझ्यासोबत हळूहळू चाल, आवाज करू नकोस. अरे बाबा माझी सायकल अरे. असं कसं शक्य आहे? हे पण हॉटेल बंद आहे. आता काय करायचं? नाही नाही, तू काळजी करू नकोस. हा, मी असताना काय काळजी करतेस तू? आपण बघूया ना पुढे, असेल कुठेतरी हॉटेल मिळेल आपल्याला. तू ये बस. दादा, इथे कुठे जवळ रेस्टॉरंट आहे का? काय? अहो म्हणजे हॉटेल आहे का? आम्हाला जेवायचं होतं. अहो नाही. अरे यार. सर हा, पाणीपुरी खाऊया का? तुला चालेल? आवडेल मला. ठीक आहे, खाऊया. चल. ये. सावकाश. चला दादा, 2 प्लेट पाणीपुरी द्या. हा देतो. सर आज सायकल चालवताना मजा आली ना? हो. पण काय, मला उपमा राणी सारखी छान अशी सायकल नाही चालवता येत ना, सवय नाही मला. काही यार. थँक्यू. थँक्यू. राणी, आय एम सॉरी. का? नाही म्हणजे मी खूप काही प्लॅन केलं होतं, पण माझ्या प्लॅन प्रमाणे काही घडतच नाहीये. सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सर मला तर खूप मजा येते बाबा. तू माझं मन राखण्यासाठी काही बोलशील ना, कळतंय मला सगळं. अहो नाही सर, मला खरंच खूप मजा येते. म्हणजे हे जे आपण सगळं करतोय ना, हे क्षण कसे आहेत माहिती का? हे क्षण ह्या पाणीपुरी सारखे, कधी गोड, कधी तिखट, कधी आंबट. जग भासते साडे नवे नवे, बरसे जसे हळुवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले खुलले ऋतू. बेधुंद मी, बेधुंद तू, स्वप्नातले खुलले ऋतू.
काय झालं का? एक 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 मिनिट. स्टेबल आहेत ते, परंतु तब्येत जर सारखी त्यांची बिघडली तर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कसं आहे, त्यांच्या शरीरातील पूर्ण विष बाहेर जर नाही पडलं ना तर काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल आणि आमचे प्रयत्न सुरू आहेत. मला ना हे मंदिर तुम्हाला दाखवायचं होतं. हो, फारच सुंदर आहे, छान आहे मंदिर. सुंदर तर आहेच, पण इथे आल्यावरती ना खूप शांत वाटतं. मंदिरात आल्यावर कसं शांत वाटलं पाहिजे. आपल्याला आपल्याशी बोलता आलं पाहिजे. एकदा का माणूस स्वतःपर्यंत पोहोचला की देवापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. सर सर कुठे हरवलात? काय झालं? हे मला थोडं गिल्टी फील होत आहे. म्हणजे काही असो, मी तुझ्यावर हात नाही उचलायला पाहिजे होता आणि तुला थोडं बेटर फील व्हावं, छान वाटावं म्हणून आज फिरायला घेऊन आलो. सर अहो, ते सगळं नाटक होतं. तुम्ही काय मनापासून नाही हात उचललात ना माझ्यावर. तुम्ही नका त्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ. आणि हा वाईट वाटलं नसतं तरी सुद्धा जर तुम्ही मला असं फिरायला घेऊन आलं असतात ना तर मला जास्त आवडलं असतं. हो हो, डेफिनेटली. मी ना आता प्रत्येक वेळी असं वेळ काढून तुला फिरायला घेऊन येत जाईन. हा झालं तर मग कालच्या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ केलं. चला पाया पडूयात आपण. हो. गुरुजी सुरेखा, शेवटचं बोलून घ्या म्हाताऱ्याशी, कारण नंतर तुला तो कधीच दिसणार नाहीये.
प्रथम देवाईच्या जोडीनं पाया पडा. तुमच्या मनातील ज्या अडचणी असतील त्या देवाईला सांगा. देवाई सगळ्या पूर्ण करेल. तेव्हा माझ्या बुवांना लवकर बरं कर. मी आज भेटलेच नाहीये बुवांना. आईशी पण काही बोलणं झालं नाही. तुम्ही कोण यांच्या? मी बायको आहे त्यांची. का व? काय झालं? नाही, त्यांच्या काही ब्लड टेस्ट करायच्या आहेत, तर त्या अर्जंटली करायच्या, त्यांना घेऊन जावं लागेल. टेस्ट? कसलं टेस्ट? आहो ते शुद्धीवर पण नाही आला अजून. नाही नाही, ते ओके, डोंट वरी. पण त्या डॉक्टरनी सांगितलं ना, ते चेक करावं लागेल सगळं. पॉयझन बॉडी शिल्लक आहे की नाही ते बघावं लागेल. तर जरा अर्जंटली ब्लड टेस्ट करायचे आहेत. हां, आहो पण काय झालं? सर अहो आपण बुवांना भेटायला जाऊया का? मला अचानक खूप विचित्र वाटतंय. एकदम कसतरी होते. नक्की काय झालंय? असं का वाटतंय तुला? काही माहित नाही सर, पण असं विचित्रच वाटतंय. काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय. प्लीज आपण जाऊया का बुवांना भेटायला? हो हो हो, काळजी करू नकोस, निघूया आपण लगेच. हं? चल. अहो कुठून येतोय ह्यांना? टेस्ट करायचे आहेत ना. अहो पण तुम्ही तर रक्त घ्यायचंय म्हणलं ना, मग ते हिथंच घेतात नेहमी. ह्यांना घेऊन कुठे चाललाय तुम्ही आता? तुम्हाला मगाशी सांगितलं ना, सोनोग्राफी करावी लागेल. एवढा? हो, अहो ते डॉक्टर मगाशी सांगायचं विसरले ना, म्हणून मला पाठवलंय. टेस्ट करून घेतो. बर. अहो डॉक्टर साहेब थांबा की मी बी येते संग. नाही नाही, तुम्ही थांबा, तुम्हाला घेणार नाही ते. मी टेस्ट करून लगेच घेऊन येतो. अहो पण पेशंटला कुठं घेऊन निघालाय? डेड बॉडी आहे. खाली थांबलेत ना, ते त्यांना ताब्यात देतोय त्यांच्या. ठीक आहे. सर मला असं का वाटलं असेल? बुवा ठीक असतील ना? नको काळजी करूस, बुवा ठीक असते. तू आता आईंना एक फोन करून बघ ना. हो 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 करते. नाही उचलत आहे ती. बरं ठीक आहे, नको काळजी करूस, आपण पोहोचूच लवकर हॉस्पिटल. हां,
ते दोघं आलेत, तू लक्ष दे, मी आलोच. सॉरी दादा, त्यांचा हात सांभाळा ना. हा इंद्रा आणि राणी नको तिथे नको त्यावेळी कसे काय हजर होतात? प्रत्येक वेळी माझ्या कामाच्या आड येतात. आत्ताही जवळपास मी पकडला गेलो होतो. चल चल चल. आई बुवा कसे आहेत, कुठे आहेत? अगं ते दुसरं डॉक्टर साहेब आलं होतं, ते म्हणत होतं की कसली तर तपासणी करायची, ती इथं होत नाही म्हणून दुसऱ्या हॉस्पिटलला न्यायला लागेल. आत्ताच घेऊन गेलं त्यांना. अगं पण अशा अचानक कुठल्या टेस्ट करायला लागल्या की इकडून हलवावं लागलं त्यांना? असं घेऊन जात होते ते, तर मला काय नाही सांगितलं? असं कोणालाही काय मी सांगितलं नाही, आणि कशाला अशा टेस्ट आम्ही करायला सांगू कुणाला? हो पण डॉक्टर, आई असं म्हणते की तुम्ही विजिट करून गेल्यानंतर एक दुसरे डॉक्टर आले आणि ते टेस्ट करायला घेऊन गेले, असं सांगून की तुम्हीच टेस्ट करायला लावलाय. मी कुणाला काही सांगितलेलं नव्हतं. अहो, मी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि इतर कुणाला का सांगेन? मुळातच तुमच्या पेशंटला असं परस्पर कुणी घेऊन गेलं, हे सगळं काय चाललंय? आणि हे सगळं घडत असताना तुम्ही थोडं तरी मला कळवायचं होतं. कुणीतरी त्यांच्या जीवाला मुद्दाम धोका तर निर्माण करत नाहीये ना? एक मिनिट. खाली म्हणजे स्ट्रेचरवर बुवाच होते. मी काही लोकांना बघितलं, एका पेशंटला ते घेऊन जात होते स्ट्रेचरवर, आणि माझा हातही लागला त्यांना. आणि आय एम शुअर की ती माणसं सुद्धा तीच होती ज्यांनी त्यांना मारायचा प्रयत्न केला. काय? हो, घाई गडबडीत होतो म्हणून माझं लक्ष नाही गेलं, पण आता मला पूर्ण खात्री आहे की ते बुवाच होते. राणी, पटकन चल, आपल्याकडे वेळ नाहीये. हो चला चला. लवकर आण, ठेव ठेव ठेव. वा, आता वैकुंठाला जायचा प्रवास सुरू. मागे वळून बघायचं. राणी, माझा अंदाज चुकीचा नसेल तर कदाचित याच ॲम्ब्युलन्समध्ये असू शकतात बुवा. मग सर, पाठलाग केला पाहिजे आपण त्यांचा. चला. हो, चल.
मी ठरवलंय आणि जे ठरवलंय ते मी करणारच आहे. आज तुझी विकेट काढतोच बघ. सर ती ॲम्ब्युलन्स जास्त लांब गेली नाहीये, आपण गाठू शकतो तिला. ही माणसं फक्त आज भेटली पाहिजेत, आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे चल पटापट जाऊ दे ना. हे स्पीड वाढव ना. हे दोघं पाठलाग करतात आपले. चालू कर. सर बहुतेक त्यांना कळलंय का की आपण त्यांचा पाठलाग करतोय, म्हणून ते एवढ्या स्पीडने जात आहेत. पाहुणा लवकर तो. या सगळ्यात फक्त बुवांना काही व्हायला नको. डोंट वरी, मी बुवांना काही होत ना, आणि ते आपल्याला पाठलाग करू देत नाही आहेत ना, म्हणजे आय एम शुअर की बुवा त्याच गाडीत आहे. अरे तुला कळत नाही का? स्पीड वाढव ना. अरे नाही वाढवलं असतं तर पकडतील आपल्याला. पळवणं हा इंद्रा रे, काही करू शकतो तो. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आपल्याला पुढे जाऊ देत नाही, म्हणजे नक्की बुवा त्यात असणार आहेत. आज ही माणसं आपल्याला सापडली पाहिजे, म्हणजे बुवांना ज्या माणसांनी किडनॅप केलं होतं ते याच गाडीत असणार आहेत. आता काही खरं नाही. हे दोघं मला पकडणार आणि माझं बिंग फुटणार आहे. चालणार रे. सर तुम्ही फास्ट चालवा ना थोडस प्लीज. बुवा, तुझ्यामुळे जर का मला काही झालं ना तर तुझ्या अख्ख्या खानदानाला सोडणार नाहीये मी. कळलं का?